रामदास कदम यांच्यातला वाद कुठेतरी विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। शिवाय फडणवीस यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलंय। ते म्हणतात शिंदेंसोबत यावेळेस सगळ्या गोष्टींवरती बोलणार आहे आणि कदमांनी जाहीरपणे असं सगळं बोलणं चुकीचं होतं असंही फडणवीसांनी म्हटलंय। आत्ता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आज दूरध्वनीवर चर्चा करणार आहेत। जाहीर पद्धतीने रामदास कदम यांचं विधान, रवींद्र चव्हाण यांच्याविषयी केलेली वक्तव्य आणि त्यानंतरनं मग भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं दोघांकडनं एकमेकांच्या विरोधात ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत हे युतीच्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर फारसं काही चांगलं लक्षण नाही अशा स्वरूपाची भूमिका आहे। यामुळे अशा स्वरूपाचे जाहीर वक्तव्य रामदास कदम किंवा शिवसेनेच्या वतीने टाळण्यात यावे, कारण की हे विधान त्यांच्याकडून पहिल्यांदा आलं होतं। यावरून भाजपाचे नेते आता नाराज आहेत। स्वतः फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर आज दूरध्वनीवर चर्चा करणार असल्याची माहिती NDTVला मिळालेली आहे। आपणास माहीत आहे की रामदास कदम यांचा स्वभाव पाहता जाहीर वेगवेगळी विधानं यापूर्वी देखील त्यांनी केलेली आहेत। यापूर्वी देखील त्यांनी ज्यावेळेस फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यावेळेसपासून ते स्वतः त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते रामदास कदम, आणि त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक जाहीर वक्तव्य करून वाद निर्माण केला होता। रामदास कदम यांचं जाहीर स्वरूपाची अशी भूमिका ही कुठे ना कुठेतरी युतीला तडा देणारी आहे। एक गोष्ट मात्र आहे की महायुती असेल, महायुतीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये अतिशय तिघाडा अशा स्वरूपाची भूमिका दिसून येते, कारण की स्पर्धा तिथे अधिक आहे, प्रत्येक इच्छुक उमेदवार अधिक आहे आणि प्रत्येकाला स्वतःचं राजकीय अस्तित्व अधिक ठेवायचं आहे। निवडणुका अवघ्या 2 ते 4 महिन्यावर महाराष्ट्रामध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये स्वतःला अधिक सेस कसा मिळावा, स्वतःचं जे श्रेय आहे ते कशा स्वरूपात वाढवता यावं यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत आणि यामुळेच युतीमध्ये अशा स्वरूपाची विधानं येताना दिसून येत आहेत। आत्ता जी माहिती NDTV मराठीला मिळालेली आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांबरोबर फडणवीस हे बोलणार आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडणार आहेत की अशा स्वरूपाचं विधान करणं हे एकनाथ शिंदे यांना सांगणार आहेत की रामदास कदम यांचं असे जाहीर वक्तव्य हे युतीसाठी वाईट संकेत देणारी गोष्ट आहे आणि दोन्ही बाजूनी विधानं थांबवली जावीत, कारण की कुठे ना कुठेतरी निवडणुकीला जर एकत्रित जायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा सार्वजनिक विधानांमध्ये वादग्रस्त होणं आणि त्याच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणं हे अधिक होतंय असं दिसून येतंय। निश्चितच सागर, आपण पाहतोय खरं तर अनेक दिवसांपासून अशी रामदास कदमांची वक्तव्य आहेत असं भाजपकडून देखील बोललं जात आहे। प्रवीण दरेकर यांनी देखील एक विधान केलंय। ते म्हणतात की युतीची फक्त आम्हालाच गरज नाहीये तर तुम्हाला देखील गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। वास्तविकतेत यातलं पहिलं विधान हे रामदास कदम यांच्याकडनं आलं आणि मग आरेला कारे अशा स्वरूपाची ही भूमिका घेतली गेलेली आहे। इथे जर आपण पाहिलं तर एकतर ह्या मतदारसंघाची पार्श्वभूमी जर विचार केला तर एका बाजूला रामदास कदम यांचा चिरंजीव तिथे आता विद्यमान आमदार आहेत, त्यांचा प्रतिस्पर्धी हे भाजपाचे माजी आमदार जे चिपळूणमधून होते विनायक नातू, ते तिथून जाऊ पाहत आहेत। दुसरीकडे उबाटासुद्धा तिथे एक स्वतःचं नवं नेतृत्व उभं करू पाहत आहे। अशामुळे कुठे ना कुठेतरी एकत्रित जर पाहिलं तर वाद जो होणं हे अपेक्षित आहे आणि पण याची जाहीर वक्तव्य अशा स्वरूपात होणं आणि मुळात ज्या पद्धतीने रामदास कदम यांनी थेट भाजपावर आरोप केला आहे, रवींद्र चव्हाणांवर आरोप केला आहे, गेल्या काही कालावधीमध्ये जर 2019 पासून जर पाहिलं तर भाजपाने रवींद्र चव्हाण यांना फार मोठी ताकद दिलेली आहे। विशेषतः कोकणमध्ये तळ कोकण असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल आणि रायगड असेल या भागांमध्ये भाजप अधिक रुजवली जावी या दृष्टिकोनातनं रवींद्र चव्हाण यांना ताकद देण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे। यामुळे आपणास माहीत आहे की देवेंद्र फडणवीस हे कधी माध्यमांसमोर खुल्या पद्धतीने इतक्या वेगळ्या पद्धतीचं विधान करत नाही, पण आज त्यांनी जे विधान केलेलं आहे यावरनं जवळपास दिसून येतं की रवींद्र चव्हाण यांची जबरदस्त पाठराखण त्यांनी केलेली आहे आणि रामदास कदम यांनी यापूर्वीसुद्धा युती धर्ममध्ये असताना अशी वादग्रस्त विधानं केलेली आहेत, ते टाळायला हवी आहेत आणि जर युती धर्मामध्ये जर ते विधानं करत असतील तर हे योग्य नाही या अशा स्वरूपाचं विधान दिलेलं आहे। याचा अर्थ रामदास कदम यांच्यावर थेट जाहीर टीका करत रवींद्र चव्हाण यांची पाठराखण केल्याचं फडणवीसांनी दिसून येतं। याचा अर्थ स्पष्ट आहे, जर शिंदेंकडनं एखादं विधान चुकीचं आलं तर त्याला भाजपाचे नेते हे प्रत्युत्तर देतील। अर्थात याच्यामुळे महायुती किंवा जी आहे ती तुटेल का, त्याचा पडसाद किती उमटतील हा मुद्दा फार पुढचा ठरेल, पण तुर्तास तरी एका मतदारसंघामध्ये
तीन तीन राजकीय पक्ष स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि यदा कदाचित जर महाराष्ट्रामध्ये पुढचं काही वेगळं गणित ठरलं तर आपला पर्यायी कॅन्डिडेट असावा अशा स्वरूपाची सुद्धा एक सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. कदाचित त्याचाच एक भाग आजचा हा पूर्ण रामदास कदम, रवींद्र चव्हाण आणि मग त्यानंतर दरेकर, मग योगेश कदम यांची तळावर पांघरून घालण्याचा प्रयत्न, हे सगळे वक्तव्य दिसून येत आहेत. निश्चितच सागर, त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील याचा काही परिणाम होतोय का हे पाहावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.